तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती मी आता चायनामध्ये आणि मी तुम्हाला सिंगापूरचं युनिव्हर्सल स्टुडिओ दाखवलं होतं। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चायनाचं युनिव्हर्सल स्टुडिओ। तर आता मस्त सकाळी सकाळी आम्ही आलेलो इकडे 10 वाजता। ऊन भरपूर आहे पण गारवा आहे, तर त्याच्यामुळे ऊन एवढं काही लागत नाही आहे। पाठीमागे बघू शकता युनिव्हर्सल स्टुडिओचा सिम्बॉल आहे पूर्ण। आणि इकडून आता आतमध्ये जाणार आहे। 5-1 हजार रुपये तिकीट आहे, याचं आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं। तर जबरदस्त आहे आणि ह्यूज आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षा पण मोठं आहे। आता हे तर अजून तर एंट्री पण नाही केली आम्ही, तरी बाहेरच एवढं मोठं आहे बघा। बाकी तर मध्ये जाऊन तर मजा येणार आहे, भरपूर राईड्स आहे इकडे। युनिव्हर्सल स्टुडिओच्या राईड खूप भारी असतात। शांघाईला डिझनीलँड पण आहे, आम्ही त्या डिझनीलँडचं बुकिंग नाही केलं पण युनिव्हर्सल स्टुडिओचं केलं, कारण इकडे राईड खूप भारी असतात। बाकी शांघाईला जर वेळ भेटला तर आम्ही डिझनीलँडचं पण तिकीट करणार आहे, बघू। पण युनिव्हर्सल स्टुडिओ करायचाच होता, एकदम भारी राईड्स वगैरे असतात आणि मोठ्यांसाठी खूप भारी आहे युनिव्हर्सल स्टुडिओ। तर आता जाऊयात मध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो की काय काय बघायला मिळतं आपल्याला इथे। तर इकडे एंट्री करण्यासाठी आपल्याला पासपोर्ट लागतो, पासपोर्टशिवाय एंट्री होत नाही इकडे। तर बाकीच्या ठिकाणी तर नव्हतं असं काही युनिव्हर्सल स्टुडिओ डिझनीलँडला, पण इकडे पासपोर्टशिवाय एंट्री नाही आहे। तर मित्रांनो, इकडे एंट्री तिकीट नाही लागत, पासपोर्ट नंबर द्यावा लागतो तिकीट काढताना आणि डायरेक्ट आपला फेस स्कॅन होता। आपल्या पासपोर्टवरती जो फेस आहे आपला, तो फेस तिकडे स्कॅन होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एंट्री देतात ते आपल्याला। तर वेगळीच प्रोसेस आहे इकडची, पण पासपोर्ट वगैरे आता सांभाळून ठेवावं लागेल तर मध्ये फिरताना। बाकी हे बघा मधला व्ह्यू जबरदस्त आहे एकदम, आहे सगळ्यात मोठं आहे युनिव्हर्सल स्टुडिओ। तर इकडे पण फुगे विकायला आहे, पण इकडे मिनियन्सचे फुगे विकत आहे। बाकी असे एंट्री आहे। आता इकडून वेगवेगळे सेक्शन आहे, यांचा हॉलिवूड सेक्शन आहे, त्याच्यानंतर फॅन्टसी लँड आहे, असे भरपूर सेक्शन्स आहे यांचे। तर आता एक 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 आपण एक्सप्लोर करू। तर आता सुरुवात करतो आम्ही लाईट्स कॅमेरा ॲक्शनमधून, बघूयात आता काय बघायला मिळतं आपल्याला। आज गर्दी एकदम कमी, कारण मंडेला आलेलो आहे आम्ही, नाही तर इतर दिवशी एवढी गर्दी असते इकडे। ते लाईन बघून कळलं असेल तुम्हाला, एवढी गर्दी असते इकडे। हे बघा समोर बॅरिगेटिंग बघा केवढी केलेली, म्हणजे एवढी पब्लिक वेटिंगला असते इकडे। Or any other planet. Please keep all the way in and learn all available spaces between yellow lines and photos. Excellent. 这里是UBR电台，超级台风海浪正在以每小时337公里的速度专门环视我。तर मित्रांनो, मस्त होतं लाईट्स कॅमेरा ॲक्शन, बघण्यासारखं होतं पूर्ण। मूवीमध्ये जसं बनवतात त्याप्रमाणेच पूर्ण इफेक्ट वगैरे दिले होते। आता आम्ही राईड्स करू मस्त, आता बघतो काय काय राईड्स आहे। आता लाईनीत जातो सर्व काय काय बघत। हे बघा समोर पण एक राईड आहे, ती पण करणार आहे, भरपूर आहे इथे। बाकी इकडे आता आपल्याला दिसलेले मिनियन्स लवर्ससाठी इथं मिनियन लँड पण आहे। सिंगापूरमध्ये आत्ता ह्या वर्षी ओपन झालं। हे बघा यांचे पोज बघा कसे, एकदम आयटम लोक आहे इकडचे। तर आता हे मिनियन फनलँड आहे, हे मोस्ट ऑफ लहान मुलांसाठी जास्त दिसतंय, कारण छोटे छोटे राईड्स आहे इथे। हे इकडे छोटे मिनियन काय गोडी। हे बघा इकडे मोठे मिनियन। तर जाऊ आता राईड करायला डिस्पिकेबल्समध्ये। तर हे बघा हे सगळे वेटिंगसाठी बनवलेले असतात, जेव्हा गर्दी असते पूर्ण भरलेलं असते। मिनियन्स तर सर्वांना माहितीच आहे, मिनियन्सचं अट्रॅक्शन खतरनाक आहे, त्याच्यामुळे एवढी पब्लिक आहे इथं। तर आता इथून सुरू होईल मिनियन्सची राईड। 你们都没听到，接下来，没错，你们将会变成小黄人。内一排可坐4个人，我们出发吧。当前方的门打
打开后再向前走，行走时不要拉拽两侧黑色的绳子，请注意全程一人一个。 तर आता राईडमध्ये बसवणार आपल्याला ते बघा. 一直往前走，找到最前方第一辆车再入座。一直往前走，中间不要停留，不要插队，不要上山，一直往前走，找到最前方第一辆车再入座。大人坐两边，小朋友坐中间。后入场的3名到4名游客不用往。孩子，现在呢还真不是 जबरदस्त एकदम. एकदम भारी आयटम होता, मजा आली एकदम. आता बाहेर आल्यानंतर परत त्यांचे आता मिनियन्सचे सोवेनियर शॉप असतील. हे बघा सगळे मिनियन्स विकायला इथे. तर आता हे जुरासिक वर्ल्ड आलेलं आहे. आता इकडे सर्व जुरासिक वर्ल्डच्या राईड असतील. तर इकडे रॅप्टर इन्काउंटर, याला वेटिंग अर्धा तासाची वेटिंग आहे. जाऊयात आता अर्धा तास. हे बघा छोटे छोटे डायनोसॉर आणि लाईन केवढी बघा इकडे पण. याला पण भरपूर लाईन आहे. तर अर्धा तास वेटिंग करून झाल्यानंतर आमचा नंबर आला आहे. काय आता इकडे 准备好你的手机相机，好，我这边走啊，好，谢谢，拜拜。来，后面的朋友可以往前走。 तर मित्रांनो ते मजा नव्हती काही रॅप्टर इन्काउंटरमध्ये, नुसतं जाऊन फोटो काढायचं होतं. अर्धा पाऊण तास वाया गेला. आता बघू, आता इकडं जाऊ जुरासिक वर्ल्ड ॲडव्हेंचर. त्याच्यानंतर ही पण राईड करणार आहे आम्ही. तर दोघं राईड आहे. तर ते जुरासिक फ्लायर म्हणून इथे चाललो आम्ही. बघू आता इकडं पण गर्दी का. हे बघा इंडोर रोलर कोस्टर आहे. तर मित्रांनो इथे लॉकर वगैरे होतं. आम्ही लॉकरमध्ये सर्व ठेवलं होतं, पण मध्ये जाऊन बघतो तर 1 तासाची वेटिंग आहे. आणि एवढी फास्ट पण नाही राईड, याच्यापेक्षा भारी भारी राईड केलेलं आहे. आणि बाकीच्या राईड पण आहे अजून पुढे भारी भारी. तर त्या राईड करायला चाललो आता आम्ही. इकडे काही 1 तास वाया घालून काही फायदा नाही. तर आता इकडे आलो आम्ही राईड करायला. ह्या ओरिजिनल राईड आहे भारी भारी. हे बा याला राईड म्हणतात. बाकी इकडे ट्रान्सफॉर्मरच्या राईड आहे. आणि ही खतरनाक आहे रोलर कोस्टर राईड. ही करायची आहे, ही जबरदस्त आहे. तर या राईडला बॅग, कॅमेरा, गॉगल काहीच अलाउड नाही आहे. खिशामध्ये पण काही ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे इकडं लॉकर सिस्टम आहे. तर पहिले लॉकरमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो. इथली लॉकर सिस्टम पण एकदम भारी आहे. डायरेक्ट फेस रिडिंग करून होते. चावी वगैरे ठेवा, टोकन ठेवा, काहीच संबंध नाही त्याचा. तर बघा असं लॉकर सिस्टम आहे. आता फेस घेईल मी. C16 नंबरचं लॉकर आहे आमचं. कन्फर्म ते ओपन झालं. चला आता लॉकरमध्ये ठेवतो आणि राईड करून आल्यावर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो एकदम खतरनाक राईड आहे. म्हणजे सगळे पैसे वसूल आहे या राईडमध्येच एकदा जरी केली तरी. जबरदस्त स्पीड म्हणजे स्पीड आहे रोलर कोस्टरला. मजा आली एकदम. पैसा वसूल राईड आहे. तर आता आलेलो आहे कुंफू पांडामध्ये. बघूयात आता इथे काय बघायला मिळतं. कुंफू पांडा लँड ऑफ ऑसमनेस. जस्ट एक्सपिरियन्स आहे कुंफू पांडाचा थीमचा. हा बघा पांडा आहे. तर मित्रांनो तर कुंफू पांडा एक्सपिरियन्स राईडमध्ये चाललो आहे. वेटिंगचे बघा केवढे बनवलेले. आता हे दुसऱ्या मजल्यावर आहे आम्ही. पहिल्या मजल्यावर पण सेम होतं. ते दुसऱ्या मजल्यावरती पण एवढी वेटिंग आहे.
म्हणजे इथं तर डायरेक्ट 4-4, 5-5 तास लागत असेल, एवढं मोठे मोठे. अवघड आहे. मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार सॅटर्डे संडे यायला. सॅटर्डे संडे आले एकाच राईडला 4-5 तास. हे बघा वेटिंग बघा, एवढी वेटिंग आहे. आमचं नशीब चांगलं आहे, मंडेमुळे जरा मोकळे सर्व. अरे बघा हे असं 1 नंबरला चल, 1 नंबरला 1 नंबर 1 4号绿纹。 तर 1 नंबरसाठी लाईन सगळीकडे असंच आहे, नंबर वाईज असतं. तर आता आम्ही दोघं बसलो या राईडमध्ये. एक्सपिरियन्स राईड आहे, बघू कशी आहे. 师傅，快来见见我的神农大军！他们得去村里和盖世武将会合。最菜的战士，对付史上最厉害的恶棍。找到阿宝，不仅帮助他打败天煞，我们要把天煞引到灵界去。 तर पांडाची राईड झाली आमची. नॉर्मल आहे, एक्सपिरियन्स राईड आहे, पण मध्ये मध्ये थोडंसं गॅप घ्यायसाठी मस्त आहे. वेटिंग नव्हती त्याच्यामुळे काय वाटलं नाही, पण ते एवढ्या राईडला एवढी वेटिंग बघितली म्हणजे काय ते राईडमध्ये काहीच नाही, तर एवढी वेटिंग होती. बरं आज कमी आहे. आता इथून आम्ही चाललो आता हॅरी पॉटरला. आता मस्त हॅरी पॉटर बघतो. हॅरी पॉटरमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. हे बघा हॅरी पॉटरमधली टॅक्सी. कोणती पोज आहे ही? पोच कोणती पण आहे. आलेलो आहे आपण हॉगवर्ड्समध्ये. हे बघा तर हे बघा आता हॅरी पॉटरचं स्कूल आहे इथे हॉगवर्ड्स. तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो खतरनाक आहे इकडे लाईन. तेव्हाच आम्ही चालतोय, दमलो शेवटी इकडं उभं राहून. तरी आता समोर बघा अजून केवढी. ते बघा आता अजून अर्धा-पाऊण तास तरी लागेल राईडसाठी, एवढी पब्लिक आहे. हा इथं बसायला पण नाही आणि काही. भाऊ जाम झाला, बोर होत आहे. लाईनमध्ये लागायचं बोर होत आहे, पण टाइमपास चांगला येतो. आजूबाजूला चांगला टाइमपास आहे. लिफ्ट, गरुडाची लिफ्ट. डंबलडोर पण येते. तर आता खरी राईड सुरू होईल, त्याच्यासाठी परत लॉकर आहे. सगळं लॉकर मध्ये ठेवावं लागेल, पूर्ण चेकिंग करतात ते. पूर्ण लॉकर रूम आहे. आता करतो आता आम्ही बुक. भेटतो तुम्हाला आता राईड झाल्यावर. तर मित्रांनो जबरदस्त राईड होती एकदम. तुम्हाला नक्की रिकमेंड करेल मी राईड करायला. खतरनाक डायरेक्ट 3D इफेक्ट आहे आणि त्यांचे गेम वगैरे. बाकी तर आता अजून एक रोलर कोस्टर राईड आहे इकडे, ती पण करणार आहे मी. जाऊयात आता रोलर कोस्टर राईडला. चाललो आता राईडला. सगळ्या राईडला लाईनच लाईन आहे इथे. तर फायनली आता आमचा नंबर आला आहे. अर्धा तास वेटिंग केल्यानंतर आता 1 नंबरसाठी परत लाईन असेल. ही पण रोलर कोस्टर राईड मस्त आहे. ती जी होती ती सगळ्यात खतरनाक होती. ही तिच्यापेक्षा म्हणजे 50% खतरनाक होती, पण मस्त आहे. म्हणजे ही पण तुम्ही करू शकता. इथे हॅरी पॉटरमध्ये आल्यावर हे 2-3 गोष्टी करण्यासारख्या आहे. बेस्ट आहे एकदम. आता बघू अजून काय बघायला मिळतं आपल्याला. बाकी हे बघा इथं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमध्ये पण खायला एवढी गर्दी आहे.
इकडे ज्यांच्याकडे स्टिक्स आहे ना त्या स्टिक्सने हे ओपन होतं, स्टिक्सने ओपन करायला. हे झालं ओपन. ये इकडं. हॉगवर्ड्स एक्सप्रेस सुद्धा इथे तुम्हाला दाखवतो मी. समोर ही सगळ्यांची फेवरेट हॉगवर्ड एक्सप्रेस. तर मित्रांनो अशा पद्धतीने आता पूर्ण युनिव्हर्सल स्टुडिओ आमचं फिरून झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. दमलो आहे आम्ही खूप. चालायची सुद्धा इच्छा होत नाही आता, एवढे पाय दुखत आहे. जबरदस्त आहे म्हणजे एवढं फिरतो आहे आम्ही सकाळपासून. इकडे कंटिन्यू फिरतो आहे 6-7 तासापासून कंटिन्यू. एक तर लाईनमध्ये उभं आहे, नाही तर मग इकडे तिकडे फिरतेच चालू आहे आमचं. बाकी एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ घ्या, डिझनीलँड घ्या, गेल्यानंतर काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स येतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.